सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आणखी एक प्रश्न त्यांच्यासमोर आहे, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा. अनेक शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे आणि याच शक्तीपीठ महामार्गामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार आहेत, जाणार आहेत. सरकारने आधी जी.आर. रद्द केला, आता परत काढलेला आहे आणि आता जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पण सुरू झाली आहे. आणि महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की दुर्दैवाने शेतकऱ्यांचे आवाज असलेले अनेक बुलंद आवाज आता सत्तेकडे जाताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध या जमिनी काढून घेऊ नये. शेतकरी म्हणतील ती किंमत, जे देतील त्यांना, जे म्हणतील ते शेतकरी म्हणतील ती किंमत दिली गेली पाहिजे. आणि जर ते द्यायलाच तयार नसेल तर सरकारने सक्ती करू नये. सुपीक जमिनी विकायच्याच का, हा पण मुद्दा नाही, शेतकरी द्यायला तयार नाही तर अशा वेळेला सरकारने एक तर त्या मार्गाची दिशा बदलावी, हा एक भाग. नसेल तर त्याच्यानी काही आज अडतं नाही, पर्यायी मार्ग आहे सगळे, ते काम थांबवावं, हाच मार्ग आहे. आणि दुर्दैवाने असं ते एकमेव कर्ज आहे शक्तीपीठ महामार्गासाठी घेतलेलं, जे 8%, 8.25% व्याजाचं आहे. देशातलं सगळ्यात मोठं महागडं कर्ज आहे. मग आपण, तुमचा शक्तीपीठाला सपोर्ट आहे का विरोध आहे? आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहे. शेतकरी जर द्यायला तयार नसेल तर सरकारने त्या जमिनी अक्वायर करू नये. कारण शेवटी तुमच्याकडे काय स्थिती आहे शक्तीपीठाची? लोकांनी जमिनी दिल्या आहेत का नाही दिलेल्या? नाही, आमच्याकडे काही भागातल्या लोकांनी दिल्या आहे, पण खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या मार्गाला विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने, कारण हे लोकराज्य आहे, लोकशाही आहे, सक्तीने हे त्यांच्या जमिनी अक्वायर करू नये त्यांची इच्छा नसेल तर. सर, मागे आम्ही फोटो बघतोय तुमच्या अलीकडच्या काही लढ्यामध्ये साथ देणारे बच्चू कडू आता सध्या ते सत्ताधारी पक्षात गेलेले आहेत. 30 जूनची शेतकरी कर्जमाफीची तारीख घेतली त्यांनी आणि तारखेच्या आधीच ते सत्ताधारी पक्षात गेले. तुमची काही त्यांच्यासोबत चर्चा झाली होती किंवा काय?